इस्रायल जून वॉर। एकाच वेळी 8 मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलवरती हल्ला केला होता, तरीही इस्रायल हे अवघ्या 6 दिवसामध्ये जिंकलेलं होतं आणि इस्रायलने जे आहे ते युद्ध संपवलेलं होतं। नमस्कार मित्रांनो, व्ही रायझिंग इंडिया मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सुचेंद्र देशमुख। आज आपण महत्त्वाचा विषय बघणार आहोत की इस्रायलचा जून मध्ये वॉर, इस्रायल जून वॉर काय आहे। एकाच वेळी 8 मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलवरती हल्ला केला होता, तरीही इस्रायल हे अवघ्या 6 दिवसामध्ये इस्रायलने युद्ध संपवून इस्रायलने हे युद्ध जिंकलं होतं। हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवरती हल्ला केल्यानंतर आता या देशाने जे आहे त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलेली आहे। इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या सैनिकांना जे आहे ते पूर्णपणे सूट दिलेली आहे। तसंच आपण गाझा पट्टीचा चेहराच बदलून टाकू असा इशारा सुद्धा जे आहे ते इस्रायलने आहे तो दिलेला आहे। इस्रायलच्या या इशाऱ्यानंतर आता हमास या संघटनेचं सुद्धा काही खरं राहिलेलं नाही। आता हे स्पष्ट झालेलं आहे। याला कारण म्हणजे काय, इस्रायलचा इतिहास, आणि तोच इतिहास जो आहे आपण आज बघणार आहोत। इथे आपल्याला इस्रायल दिसू शकतो, या निळ्या कलर मध्ये जे आहे इस्रायल दाखवण्यात आलेला आहे, आणि हा जो आजूबाजूचे वर्ल्ड आहेत त्याला आपण अरब वर्ल्ड असं म्हणतो, किंवा आजूबाजूचे कंट्री आहेत त्याला अरब कंट्रीज म्हणतो। या अरब कंट्रीच्या मध्यभागी जो आहे मेडिटेरियन सीच्या बाजूला जो आहे स्ट्रॅटेजिक लोकेशन वरती इस्रायल हा देश वसलेला आहे। इस्रायलने हा जो हल्ल्याचा इशारा दिलेला आहे, या हल्ल्याचा इशारा नंतर हमास जी संघटना आहे इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन या भागामध्ये आहे, आणि पॅलेस्टाईनचा जो ही वेस्ट बँक म्हणतात, आणि जो आहे या साईडचा जो आहे तो गाझा स्ट्रिप, असे पॅलेस्टाईनचे 2 भाग आहेत। त्या गाझा स्ट्रिप मध्ये जे आहे ती पॅलेस्टाईन प्रमोटेड जी आहे हमास संघटना आहे। या हमासचं आता काही खरं नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। याचं कारण आपण म्हणतो की इस्रायलचा इतिहास। मग इतिहास काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। या आता जो इस्रायलची लोकसंख्या बघूयात, फक्त 98 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने एकेकाळी आपल्या सर्व शेजारी जे राष्ट्र दिसतात, शेजारी अरब कंट्री दिसतात, त्यांना सर्व राष्ट्रांना जो आहे तो घाम फोडला होता। इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद ही जगातील सर्वात शक्तिशाली आणि खतरनाक संघटना मानली जाते। जगभरात कुठल्याही ठिकाणी आणि कितीही अवघड ऑपरेशन पार करण्यासाठी जी आहे ती ही संघटना प्रसिद्ध आहे। यासोबतच इस्रायलच्या सैन्याकडे असलेली हायटेक टेक्नॉलॉजी देखील जगभरामध्ये जी आहे ती चर्चेचा विषय नेहमी ठरत असते। इस्रायलचा वाद काय आहे? इस्रायल हा एक ज्यू देश आहे, हा एक यहुदी देश आहे, मात्र त्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व देशांसोबत, हे सर्व जे आहेत अरब वर्ल्ड आहे, मुस्लिम कंट्रीज आहेत, या सर्व मुस्लिम देशांसोबत एकूण 13 देश आहेत, अरब कंट्रीज आहेत, त्या सर्व देशांसोबत जे आहे इस्रायलचं वैर आहे, आणि हे सर्व देश आहे ते इस्रायल सोबत युद्ध करण्यासाठी नेहमी टपून बसलेले असतात। असे हे सर्व मुस्लिम कंट्रीज आहेत, आणि इस्रायल हा एक फक्त जूनचा प्रदेश आहे, आणि इस्रायलवरती हे फक्त वाट पाहत असतात, संधीची वाट पाहत असतात की इस्रायल अशी कुठली स्टेप घेतोय आणि आम्ही त्याच्यावरती हल्ला करू। मग हे या अगोदर झालेलं आहे का? येस, या अगोदर झालेलं आहे। मग हा कुठला वॉर आहे? याला जून वॉर असं म्हटलं जातं। 1967 साली यातील 8 देशांनी मिळून इस्रायलवरती हल्ला करण्याची योजना आखली होती। जवळपास 27 मे 1967 ची गोष्ट आहे। या दिवशी इजिप्तचे तत्कालीन राष्ट्रपती जे आहेत अब्दुल नासिर यांनी इस्रायलला संपवण्याचा प्लॅन बनवण्याची घोषणा केली होती। यासाठी त्यांनी अरब देशांची, हे जे अरब देश आहेत त्यांची मदत घेतली होती। यानंतर 2च दिवसात इजिप्त आणि जॉर्डन मध्ये करार झाला होता, ज्यानुसार दोन्हीपैकी कोणत्याही एका देशाने, आपण इथे बघू शकता जॉर्डन आणि इजिप्त इथे आहे, यापैकी कुठल्याही एका देशाने जे आहे इस्रायलवरती हल्ला केला तर दुसरा देश त्याला साथ देईल, असा हा करार करण्यात आला होता। यानंतर जून मध्ये इजिप्तने जो आहे तो इस्रायलवरती हल्ला केला होता। आपण इथे इजिप्त बघू शकतो आणि असं छोटासा इस्रायल बघू शकतो। या इजिप्तने इस्रायलवरती हल्ला केला होता, आणि यानंतर दोनच दिवसामध्ये इजिप्तच्या साथीला जे आहेत ते इराक, कुवेत, सिरिया, सौदी अरेबिया, सुदान, अल्जेरिया आणि अर्थातच जॉर्डन, हे सर्व देश आहेत ते कोणाच्या साथीला आलेले आहेत? तर इजिप्तच्या साथीला इस्रायल विरोधामध्ये हे देश आलेले आहेत। या सर्वांनी जॉर्डन या देशामध्ये जो आहे ते छोटासा जॉर्डन बघू शकतो, या देशामध्ये आपले मिलिटरी कॅम्प आहे तिथे इस्टॅब्लिश केले होते, मिलिटरी बेस उभारले होते, आणि मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू केली होती। तत्पूर्वी काय झालेलं आहे, मात्र 5 जून
रोजी इस्रायलने अचानकच जो आहे फर्स्ट वॉर इजिप्तवरती केलेला आहे आणि यामध्ये इजिप्तचे जवळपास 400 फायटर जेट जे आहेत ते उद्ध्वस्त केले होते. यामुळे इतर देशांनीही ही एवढा मोठा हल्ला पाहून माघार घेतली होती आणि अवघ्या 6 दिवसांमध्ये जे आहे हे युद्ध जे आहे ते संपुष्टात आलेलं होतं. यामुळे असं म्हणतात की इस्रायलने जे आहे ते 8 या देशांना घाम फोडला होता. 5 ते 10 जून रोजी या काळात पार पडलेल्या या युद्धाला जून वॉर किंवा 6 डेज वॉर म्हणून सुद्धा ओळखले जाते. या युद्धामध्ये इस्रायलच्या सुमारे 1000 सैनिकांचा बळी गेला होता, तर 4000हून अधिक सैनिक जे आहेत ते जखमी झाले होते. मात्र शत्रू राष्ट्र जे आहेत त्यांच्या मृत्यू आणि जखमी सैनिकांची संख्या ही यापेक्षा कितीतरी पटीने जी आहे ती अधिक होती. या युद्धामध्ये इजिप्तचे 15,000, जॉर्डनचे 6,000 तर सिरियाचे सुमारे 1000 सैनिक जे आहेत ते मारले गेले होते. मग आता इस्रायलची योजना काय आहे? या युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी इस्रायलने जो आहे पूर्ण विचार करून योजना तयार केली होती. सर्व राष्ट्रांनी मिळून आपल्यावर हल्ला करण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच पहिला हल्ला करावा असं इस्रायलने जे आहे तर त्या जूनमध्ये ठरवलेलं होतं. याच वेळी जे आहे इस्रायलच्या लष्कराने जे आहे जॉर्डनच्या हद्दीत घुसून सुद्धा शत्रू सैनिकांवरती हल्ला चालू केला होता. यानंतर कित्येक वर्षांच्या कालावधीत इस्रायलवरती छोटे मोठे हल्ले हे या शत्रू राष्ट्रांकडून होत राहिले. मात्र प्रत्येक वेळी सर्व हल्ले इस्रायलने हे परतून लावलेले आहेत आणि इस्रायलच्या आयर्न डोम प्रणाली तैनात केल्यापासूनच सर्व शेजारी देश हे इस्रायलला आणखीनच भिवून किंवा टरकून राहिलेले आहेत. इस्रायलच्या सीमेवरती हवाई हद्दीतून देखील जाताना हे जे शेजारी देश आहेत हे नेहमी विचार करत असतात, कारण आयर्न डोम जी टेक्नॉलॉजी आहे इस्रायलने आपल्या सीमांवरती बसवलेली आहे. आयर्न डोम म्हणजे अशी ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजी आहे, जेव्हा एखादं शत्रू राष्ट्रांचे मिसाईल किंवा शत्रू राष्ट्रांचं जे एअर फायटर जे आहे तो तुमच्या हद्दीत प्रवेश करेल तेव्हा ही ऑटोमॅटिक आयर्न डोम टेक्नॉलॉजी जी आहे ती ॲक्टिवेट होत असते आणि शत्रू राष्ट्राच्या जे मिसाईल किंवा एरोप्लेन आहे त्यांनाही टार्गेट करत असते. अशी आयर्न डोम टेक्नॉलॉजी आहे. इस्रायलने स्वतःसाठी एवढी महत्त्वाची टेक्नॉलॉजी ही विकसित केलेली आहे. यामुळे सुद्धा अरब राष्ट्र किंवा इतर देश आहेत इस्रायलला थोडेसे 2 हात दूर राहत आहेत असं आपण म्हणू शकतो. आपण पाहिलेलं आहे मुळात हा जून वॉर काय आहे आणि इस्रायलचा ह्या अरब देशांसोबत झालेला हा 6 दिवसांचा जून वॉर किंवा 6 डेज वॉर असं म्हणून या वॉरला संबोधलं जातं. सर्वात मोठा युद्ध आहे झालेला इस्रायलचा आतापर्यंत. यामुळेच आहे इस्रायलला आणखीन मान्यता मिळालेली आहे. एक छोटीशी गोष्ट जी आहे इस्रायल ह्याच्यामध्ये फेवरमध्ये आहे, तर सध्या जे आहे इस्रायलला बऱ्याच देशांचा पाठिंबा राहिलेला आहे, कारण फर्स्ट हल्ला जो आहे तो हमास या संघटनेने केलेला आहे आणि इस्रायलच्या जवळपास 1000हून अधिक नागरिक आहे त्या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत किंवा त्यापेक्षा जास्त नागरिक हे जखमी झालेले आहेत. त्यामुळे सध्या जी आहे ती सहानुभूती पश्चिम देश म्हणून किंवा इतर देशांची सहानुभूती जी आहे ते ज्या इस्रायलकडून राहिलेली आहे आणि अरब वर्ल्ड जे आहेत त्यांची सहानुभूती आणखीन जी आहे ते पॅलेस्टीनला किंवा हमास या संघटनेला राहिलेली आहे. भारताने सुद्धा इस्रायलला सपोर्ट केलेला आहे. मोदींनी ट्विट करून सुद्धा इस्रायलला सपोर्ट केलेला आहे, कारण भारताचं असं म्हणणं आहे की कुठल्याही दहशतवादाला जे आहेत आम्ही थारा देत नाहीत आणि दहशतवादी संघटनांना आम्ही सपोर्ट करणार नाहीत. यामुळे जे आहे इस्रायलला सपोर्ट राहिलेला आहे आणि इस्रायलची नेक्स्ट ॲक्शन जे आहे ते 2-3 दिवसात आपल्या समोर येईल, कारण इस्रायल जे आहे ते गाझा पट्टीवर ते अटॅक करण्यासाठी तयार झालेलं आहे. सध्या सुद्धा इस्रायलचे हल्ले हे गाझा पट्टीवरती चालू झालेले आहेत. इस्रायलच्या काही नागरिकांना जे आहे ते हमास या संघटनेने बंदी बनवलेलं आहे. या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो आपण वी रायझिंग इंडिया या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण घेत असतो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वी रायझिंग इंडिया या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा युद्ध आहे याच्यावर तुमचे व्ह्यूज काय आहेत नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. टिल देन कीप लर्निंग, स्टे फोकस्ड अँड स्टे कनेक्टेड विथ वी रायझिंग इंडिया. थँक्यू.